मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सोलापूर महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन करत स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या इंग्रजी नामफलकावर मराठी फलक लावला. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक फलक मराठीत असणे आवश्यक असताना महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि राजभाषेचा मान मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष व्यवहारात तिचा वापर होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला. मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज्यभर चर्चा सुरू असताना ही बाब अधिकच विरोधाभासी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, ॲडव्होकेट निलेश भंडारे, सुभाष माने, सत्तार सय्यद, राजाभाऊ कुसेकर, अमर कुलकर्णी, संतोष घोडके, अभिषेक रामपुरे, जितेंद्र टेंभुर्णीकर, गणेश भोसले, वैभव धोत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक पुस्तकांमधून अशी नोंद आहे की मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सावरकरांनी मराठीला प्रतिशब्द भरपूर प्रमाणात दिले. त्याचपैकी एक शब्द असा वाचण्यात आलेला आहे की कॉर्पोरेशन ह्या शब्दाला महानगरपालिका म्हणून माननीय सावरकरांनीच हा शब्द दिला होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच. तर त्यांनी दिलेल्या शब्दाचा सुद्धा त्याचा म्हणजे आज ह्या पूर्ण सोलापूरमध्ये की एक प्रकारचं म्हणजे संवेदनाशील असं महानगरपालिका आहे का असं सर्वांमध्ये समज आहे. तर आम्ही सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथं मराठी बोर्ड लावलेलं आहे. आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना अल्टिमेट सुद्धा दिलेले आहे. 48 तासात जर त्यांनी बोर्ड व्यवस्थित जर नाही केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. सोलापूर महानगरपालिकेने ज्या शासनाचा जो परिपत्रक आहे त्याला हरताळ पसरलेला आहे, त्यांनी पायमल्ली केलेलं आहे. परिपत्रक सार्वजनिक ठिकाणी आपण जे सार्वजनिक फलक असतात ते मराठीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असायला पाहिजे असा शासनाचा नियम आहे. परंतु त्या शासनाच्या नियमाची पायमल्ली करून या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा जे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठीसाठी एकदम आग्रही भूमिका घेणारे होते, परंतु त्यांच्याच नावाचा ह्या तलावाला इंग्रजी माध्यमातून नाव देऊन या बेगडी जे मराठी आज भाषा करतात, मराठी भाषेचा अभिजात दर्जा, मराठी भाषेत सन्मान, राजभाषेचा सन्मान देऊन या ठिकाणी जे त्यांचं बेगडी प्रेम आहे त्या ठिकाणी ह्यांनी दाखवून दिलेलं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या महापालिकेस या इंग्रजी बोर्डावर मराठी बोर्ड लावून, मराठी पाटी लावून या ठिकाणी त्यांना महानगरपालिकेस आणि त्यांच्या बेगडी प्रेमास चपराक दिलेली आहे. आणि यापुढे देखील मराठी भाषेचा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही. आणि याच्या पद्धतीचं यापुढे जर कुठं चालू झाल्यास तर मनसे स्टाईलनं या ठिकाणी पुन्हा आम्ही या ठिकाणी आमच्या स्टाईलनं या ठिकाणी आम्ही दाखवून देऊया. आपलं नाव? मी ॲडव्होकेट निलेश भंडारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष. महानगरपालिकेच्या मालकीच्या या जलतरण तलावास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. परंतु जाणून बुजून खोडसाळपणाने सावरकरांचं हे नाव लिहिलेलं आहे ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. ज्या सावरकरांनी इंग्रजांना विरोध केला, इंग्रजी भाषेला विरोध केला, मराठीसाठी सातत्य आग्रह धरणारे सावरकर आणि त्यांच्या नावाचा अशा पद्धतीने विडंबन करण्यात आलेलं आहे. आम्ही एवढं सांगू इच्छितो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी आंदोलन सुरू असताना अशा प्रकारचा खोडसाळपणा या महापालिकेने केलेला आहे. नुकतेच राहुल नार्वेकर यांनी सुद्धा अशा प्रकारचे वक्तव्य केलं. त्याचा निषेध म्हणून आमच्या विनायक अण्णा महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना व्याकरणाची पुस्तकं देण्यात आली. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. असाच प्रकार या सोलापूर शहरामध्ये सुद्धा घडलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इंग्रजीमध्ये फलक लावण्यात आलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आज या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक आंदोलनात्मक त्यांच्या फलकावर मराठीमधून स्वातंत्र्यवीर सावरकर असा फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लावण्यात आलेला आहे. आणि यापुढे लवकरात लवकर 48 तासाच्या आत जर हा फलक मराठीमध्ये व्यवस्थितपणे लिहिला नाही तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपून घेणार नाही. ज्या जलतरण तलावाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं त्याच जलतरण तलावाची पाटी जर आज इंग्लिशमध्ये जर हे महापालिका हे प्रशासन जर लावत असेल तर हा घोर अपमान या सावरकरांचा आहे आणि या मराठी अस्मितेचा आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा संवर्धनासाठी आयुष्यात खस्ता खाल्ल्या, ज्या मराठी भाषेसाठी नवीन नवीन शब्द
या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला दिले. महापौर, तुमच्या माझ्यासाठी सांगतो, महापौर हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीसाठी दिलेला शब्द आहे. तर याच सोलापूर महापालिकेच्या महापौरांना जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं महत्व आणि जर महती कळत नसेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपून घेणार नाही आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तर आपण अजिबात खपून घेणार नाही. आज फक्त इंग्लिश पार्टी समोर मराठी पार्टी लावलेली आहे. जर 48 तासात त्याच पार्टीला जर मराठी पार्टी जर महापालिकेने जर नाही लावली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्या महापालिकेत जाऊन त्या महापौरांसमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कोण बोलणार आहे?